लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचा नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य भवन येथे विदर्भ विभागीय स्तरावरील मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदडे हे होते। सदर मेळाव्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुका भाजपा आणि मित्र पक्षांबरोबर युती करून लढवणार असून राज्यात काही ठिकाणी पक्षाचे पुरस्कृत उमेदवार उभे केले असून काही ठिकाणी मित्र पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासोबत मैत्रीपूर्ण लढत करणार असून इतर ठिकाणी मात्र युती सोबत राहणार आहे। याविषयीची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। आज या ठिकाणी लोक जनशक्ती पक्षाचा विदर्भ विभागीय बैठक आणि मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये लोक जनशक्ती पक्षाने काही निर्णय घेतले। त्यामध्ये लोक जनशक्ती पार्टीचे काही उमेदवार स्वबळावर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवत आहेत। काही लोकांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी आमचा पक्ष संघटन उमेदवार उभे केलेले नाहीत त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती यांच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांनी जरी आम्हाला पाठिंबा जरी नाही दिला असला तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरच्या वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही जे उमेदवार उभा करणार आहोत त्यामध्ये चंद्रपूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्याचबरोबर औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी आम्ही 51 उमेदवार उभे करत आहोत आणि त्या उमेदवारांना आम्ही निवडून द्यावं असे आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंतीही केलेली आहे। आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं बिहारमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये NDAला प्रचंड असं यश मिळालं। हे यश ज्या ठिकाणी NDAला आज गेली 20 वर्षसुद्धा झाली तरीसुद्धा त्या ठिकाणी उमेदवार विजयी करता आला नाही, परंतु चिरागजी पासवान साहेब यांना घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नव्हत्या त्या ठिकाणच्या सीट्स निवडून आल्या। हे फक्त यश एकत्रितपणे लढल्यामुळं आहे। त्यामुळं महाराष्ट्रातसुद्धा आम्ही आमची ताकद ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही निवडणुका लढणार, पण जिथं नसेल त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे त्यांना पाठिंबा देणार आहोत। त्याबरोबर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की आम्ही तुमचे मित्रपक्ष आहोत, आम्हालाही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सरकारमध्ये संधी दिली पाहिजे। त्यामध्ये ज्या काही कमिटी असतील शासनाच्या त्या शासनाच्या कमिटीवर सुद्धा माननीय देवाभाऊ यांनी घ्यावं, एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावं, त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा आम्हाला थोडेफार दिले पाहिजे। त्यांचेही कार्यकर्ते प्रचंड आहेत, परंतु आम्हालाही त्यामध्ये घेतलं पाहिजे। मित्रपक्षाला जर बरोबर घेऊन गेलात तर तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये चांगले यश प्राप्त होईल आणि महाविकास आघाडीसारखा जो विरोधी पक्ष आहे तुम्ही एकत्रितपणे राहिल्यामुळं महाविकास आघाडीसारखा पक्ष महाराष्ट्रामधून नेस्तनाबूत होईल अशी मला अपेक्षा वाटते। त्यामुळं आपण हे सगळे एकत्रपणे निवडणूक लढवू। आम्हाला जर तुम्ही तुमच्या उमेदवारांना जिथं त्रास होत असेल पण आमचा उमेदवार तिथे निवडणूक लढवत असेल तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तो उमेदवारसुद्धा पाठिंबा घेऊ, एवढीसुद्धा आम्ही तुम्हाला खात्री या प्रेसच्या माध्यमातून देत आहे। लोक जनशक्ती पार्टी चिरागजी पासवान यांचा मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी कुदळे महाराष्ट्रातून आहे। थँक्यू। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।